सो वेलकम बॅक टू डे 33. आज आहे 33 दिवस आपले कंटिन्यूज रेकॉर्ड करायचं. ॲक्च्युली ना मला रेकॉर्ड करायचं होतं की लाईक माझे 30 दिवसचे कसं म्हणजे एक्सपिरियन्स कसा होता तो मला सांगायचा होता. पण त्यापेक्षा चांगलं मला असं वाटलं की कालचा माझा जी बाईक ब्रेकडाऊन झालेली त्याचा सगळ्यात माझा फर्स्ट एक्सपिरियन्स होता तो. माझी बाईक ब्रेकडाऊन झालेली कुठं तर तो माझा फर्स्ट एक्सपिरियन्स होता. तर कसं झालेलं की फ्रायडेला आपण पूर्ण म्हणजे बाईक सर्व्हिसिंगला दिलेली हिरोवाल्यांनी फुल ऑन म्हणजे मला सांगितलेलं लाईक मी व्हिडिओमध्ये पण सांगितलेलं की ते बोलत होते की लाईक 12,000 किलोमीटर म्हणजे चेंज चेंज करायला लागतं. पण माझे झालेले 15,000 किलोमीटर. त्यांनी चेक केलं, त्यांनी बोललं तुमचं एक नंबर आहे, एक नंबर चेंज पॉकेट आहे ना, चेंज करायची जरूरतच नाही पुढचे 4-5 हजार किलोमीटरपर्यंत. आता असा कंपनीवाले आपल्याला बोलल्यानं तर कसं होतं की लाईक तुम्हाला एक कॉन्फिडन्स येतो की लाईक तुम्ही म्हणजे टेन्शन फ्री राहता जरा की आहे. त्याने बोललेलं काय नाही, नुसतं चेंज पॉकेटचे ज्याचे नट आहेत ते लूज झालेले त्यामुळे तो आवाज येत होता. तर तुम्ही एक मग टेन्शन फ्री होता ना की लाईक आता कंपनीवाल्यांनी आपल्याला बोललं आहे की एवढं झालं आहे तर लाईक तुम्ही एक मग टेन्शन फ्रीनी मी सॅटर्डेला गेलो. पण तरी एवढं लकीली मी बोलतो ना की ते मधल्या रस्त्यात म्हणजे मी एवढं लोणावळापर्यंत तरी मी 60च्या वर गाडी घेऊनच नाही जात होतो. पण कधी मी अलिबाग रस्त्या त्या साईडला आलो ना, म्हणजे मी कसं गेलो की लोणावळा गेलो, मग इमॅजिका होतो मी पालीच्या रस्त्यावर आलो. पालीवरतून नंतर एक पेट्रोल पंप येतो, तिथून तुम्ही पेनला जाऊ शकता. एकदम असा माउंटन रस्ता आहे, त्यातून तुम्ही जाऊ शकता. पण लकीली बाईक तिथं खराब नाही झाली. आणि तिथं खराब झाली असती ना माझे खरंच लागले असते. पण सिरियसली माझी तिथं बाईक खराब नाही झाली, त्यामुळं माझं खूप लकी आहे. पण कधी मी तिथं खाली आलो लोणावळा म्हणजे ते सगळं क्रॉस करून हे करून पेनच्या इथून तो टोल नाका येतो कणालाचं टोल नाकाची इथं आल्यानंतर गाडी म्हणजे मी थांबलेलो, पाणी पिचं होतं, बॅटरी चेंज करायची होती, मी थांबलो. नंतर मी जसा फर्स्ट गिअर टाकला बाईक पुढं गेली, सेकंड गिअर टाकला, चेंज पॉकेटचे जे आजचे दात असतात ना तेच सगळे तुटून गेले. म्हणजे ते माझं ते आजचा जो रॉड आहे चेंज पॉकेटच्या आत तोच नुसता गोल फिरतोय. तर त्यामुळं माझं आता असं आहे की लाईक आणि मी खूप जागेवर म्हणजे कधी मी दादाला फोन केला, दादाला बोललं की लाईक मी चेंज पॉकेट इथं बदलतो, ते काय नुसतं एक हे काढायचं आणि परत आत चेंज पॉकेट लावायचं आहे स्क्रू हे करून. तर मी दादाला बोललं की लाईक कुठं चेंज पॉकेट भेटते का तू आणते. चेंज पॉकेट कोणाकडे नाही. चेंज पॉकेट बोलतात की ऑर्डर करायला लागतं, ऑर्डर केल्यानंतर येतं. तर मला आता असं वाटतं की लाईक फ्रायडेला कधी मी बाईक सर्व्हिसिंगला दिलेली त्यांच्याकडे एकतर चेंज पॉकेट नव्हतं. त्यांनी नुसतं मला बोललं की तुमची बाईक चांगली आहे आणि त्यानंतर त्यांनी बोललं की चिपकून टाकू आपण ही बाईक यांना परत. मला तर तेच वाटतंय तसंच केलं की त्यांनी नुसतं थुक्का लावून काम करून नुसतं ऑइल चेंज आणि आपलं हे सगळं करून दिले. पण याच्यानंतर मी एक प्रॉमिस केलं की भाई मी सर्व्हिस सेंटरला बाईक देणार नाही. इफ मेजर काम काय असेल ना तरच मी सर्व्हिस सेंटरला देणार, नाही तर मी बाहेरच देणार आहे. आता मला माहिती, आता मी नेरूलला राहतो, नेरूलला HP पेट्रोल पंपचे मागे एक आहे छोटंसंच दुकान आहे, तो खूप चांगला करतो. माझे आत्तापर्यंत सगळे बाईकचे काम म्हणजे लाईटिंगचे जे सगळे काम आत्तापर्यंत त्यानेच केलेत. तर मी त्यालाच जाऊन देणार. आता मी हे ठरवलं. आता चेंज पॉकेट झालं, आता मी चेंज पॉकेटचं पण बघतो की सगळे बोलत आहेत की लाईक ब्रासचे आहेत, ब्रासचे जेवढे चेंज पॉकेट आहेत ते चांगले आहेत. तर आता ब्रासचे चेंज पॉकेट घेतलं तर चेंज पॉकेट बरं चेन पण येते आणि हे पण येतं, सगळंच येतं. तर आता तेच आहे की मी शोधतोय. एक तर मी आता बबलूला विचारेल. आज मी खूप जणांना फोन करत होतो पण बबलू पण आज बंद होता वाटतं, फोनच कोण उचलत नव्हतं. आणि खारघरमध्ये पण एक स्मार्ट तिथून मी माझा हेल्मेट घेतलेला तो पण एक आहे, तर त्याला पण मी आता फोन करेल. म्हणजे फोन करत होतो मी त्यावेळेस सॅटर्डेलाच त्यांना फोन करत होतो की भाई तुमच्याकडे आहे का, पण त्यांचा पण फोन लागत नव्हता त्यावेळेस. तर आता तेच आहे की उद्या त्यांना हे करेल, बघायचं आता कोण कसं हे करेल. कारण की बाईक कुठं जाऊ नाही शकत आता, कारण की चेंज पॉकेट त्याचं स्लिप झालं. एक तर मला मेकॅनिकला इथं बोलून चेंज पॉकेट सगळं चेंज करून मग मला त्याच्या शॉपवर घेऊन जायला लागेल. असं तर करायला लागेल, नाही तर बघायला लागेल आता काय. तर हेच 2 गोष्टी आहेत माझ्याकडे, हे 2 ऑप्शन आहेत. असं हे करून घ्यायचं का चेंज पॉकेट स्वतःचं आधी इथं ऑर्डर करून मागवायचं, पुढचं चेंज करायचं, मग माणसाकडे जायचं आणि चेंज करून घ्यायचं. कारण की खूप इझीच आहे चेंज पॉकेटचं, नुसतं पुढचं ते नट हे करून
चेन्स पॉकेट तुम्हाला बाहेर काढायचं असतं, तेवढंच करायचं आहे आणि परत नवीन चेन्स पॉकेट लावून परत तुम्हाला ते स्क्रू टाईट करायचे आहेत. तर आता तेच 2 गोष्टी आहेत, ते बघायचे आहेत मला कसं करायचं आहे. तर आता बघू. मेन आहे की आता चेन्स पॉकेट कुठली घ्यायची आणि चेन्स पॉकेट घेतल्यानंतर नुसतं मला चेन्स पॉकेट का चेन पण बदलायला लागेल ते पण बघायला लागेल. तर आता ब्रासचं जे आहेत, ब्रासचे सगळे बोलतात की चेन आणि चेन्स पॉकेट आणि तो पूर्ण सेट येतो, म्हणजे मागचे पण हे येतं, पूर्ण तो सेटच येतो चेन्स पॉकेटचा, मागचा पुढचा आणि ते हे काय चेन, हे सगळं मिळून काय तर 2500 का 2000 रुपीजपर्यंत आहे ब्रासचं. तर मी बोललं की आणि ब्रास का घेतो मी का घेतो ब्रास घेण्याचा विचार करतो, कारण की ब्रास ते बोलतात की एक 30-40 हजार किलोमीटरपर्यंत ब्रास चालतं. इफ कंपनीचं तुम्ही घेतलं, हिरोचं घेतलं तर हिरोचे बोलतात की आमचं नुसतं 12,000 किलोमीटरपर्यंत चालतं. एव्हरी 12,000 किलोमीटर नंतर यू हॅव टू चेंज युअर चेन्स पॉकेट. तर आता ही एक गोष्ट आहे. तर 12,000 फॉर 1,500 रुपीज का 2,000 रुपीज फॉर 30,000 to 40,000 रुपीज, असं वाले आता 2 आहेत. तर बघायचं आता उद्या 1-2 दिवस आता मी रिसर्च करेल आणि बघायचं. पण एक्सपिरियन्स बॅड होता तिथं. तरी कधी माझी बाईक खराब झाली, तिथं एक मेकॅनिक होता, त्या मेकॅनिककडे पण कोणाकडे चेन्स पॉकेट कोणाकडे काय नाही. त्यांनी तिथं काय केलं की त्यांनी तिथं वेल्ड मारलं. मग त्याने एकतर वेल्ड ॲक्च्युली मला वेल्ड मारायचंही नव्हतं, पण वेल्ड मारलं का, कारण की भेंडी त्या टोल नाक्यापासून पनवेलला येण्यासाठी लोक 8,000 रुपये मागत होते. 8,000 भाई, मला बाईक इथून तिथून आणण्यासाठी लोक काय लुटतात यार, सिरियसली लोक लुटतात. 8,000 रुपये कुठं, मग कशी तर करून कर्नाळ्यापर्यंत आम्ही आणली बाईक. ते अगर व्हिडिओ तुम्ही बघितला असेल तर त्यात कसं तर करून मी कर्नाळ्यापर्यंत बाईक आणली. मग कर्नाळ्यापासून एक चांगले दादा भेटले, त्याने बोललं की मला 1,500 रुपये द्या, मी तुम्हाला त्यांनी मला नेरूलपर्यंत सोडलं. लोक मला पनवेलपर्यंत 8,000 रुपये मागत होते, यांनी मला नेरूलपर्यंत सोडलं. विचार करा, नेरूल कुठं आणि पनवेल कुठं. आणि सेम म्हणजे ते टोल नाक्यापासून मी काय 10 किलोमीटरच पुढे आलं असेल तिथपर्यंत. बाई 10 किलोमीटर म्हणजे कर्नाळापासून नेरूलपर्यंत 1,500 रुपये का कर्नाळापासून पनवेलपर्यंत 8,000 रुपये लोक मागतात. कुठले लोक आहेत ना याच्यात तुमचा फायदा घेऊन ना लुटायला बघतात. का माहीत नाही, पण का लुटायचं आहे एवढं. तर हेच मला नुसतं तेच आहे की मला मग तिथं वेल्ड मारायला लागलं त्या जागेवर. त्यामुळं मी तिथं वेल्ड केलं. त्याने बोललं की मी छोटेच 2 टाके मारलेत, त्या एक छोटे जे 2 टाके मारलेत. त्यांनी बोललं की तुम्ही कधी चेन्स पॉकेट बदलायला, त्याला बोला की ते नीट काढायला, तो काढून टाकेल. तर आता बघायचं आता कसं काय, कारण की ऑप्शनच नव्हता आणि तो नंतर ते वेल्ड पण अर्ध्या रस्त्याला येऊन तो तुटून गेलं. आता काय करणार. आता मेन आहे की मी एक्सपेक्ट होतो की आणि ते वेल्ड त्यांनी नुसतं मला 50 रुपयात मारून दिले. 50 रुपयात त्यांनी तिथं 2 वेल्ड मारले. मी आलो फूडपर्यंत, अर्धा रस्ता तिथून कर्नाळ्याच्या इथून अर्ध्या रस्त्यापर्यंत आलो आणि ते कर्नाळ्याच्या इथं माझं टोल नाक्याच्या पुढं तिथं माझं ब्रेकडाऊन झाली. मग तिथून मला टेम्पोमध्ये मी चढवली, आणली नेरूलपर्यंत. मग हे झालं, ते सगळ्यात हे होतं. नाही यार, कोणी मदत नाही करत. एकही बायकर, एवढे बायकर जात होते ना, कुठलेही बायकर्सनी मला, म्हणजे मी हात दाखवत होतो की कुठल्या तर कोणतं टो देईल मला. इफ टो दिला असतं तरी खूप काही झालं असतं यार. पण आता एक आहे. आणि मेन भाई की टूल किट, हिरोच्या टूल किटमध्ये एकही असा टूल नव्हता की त्यांनी मी तो स्क्रू उघडू शकत होतो. एकही टूल किटमध्ये अशी हे नाही की मी त्यात स्क्रू उघडू शकलो असतो, कुठलंच नाही. तर आता पुढच्या वेळेसपासून असं आहे की स्वतःचं टूल किट, दोरी एक स्वतःची घ्यायची, सगळं स्वतःचं घेऊन फिरायचं. आता हे एक मी ठरवलं आहे. आता एवढं करायचं आणिच पुढं जायचं, याच्या पुढं अजून काही नाही करू शकत. तर आता बघू कसं हे करायचं. पण हेच आहे, हा माझा एक्सपिरियन्स आहे पूर्ण की बेकारी झालेली. पण आता मेन डोक्यात आता हेच झालं ना की आता कसं, आता पुढच्या वेळेस माझं असं होणार की कधी पण मी स्पीडमध्ये जाऊ, भाई काय झालं तर असं होणार माझ्या ह्याच्यात. आता बघायचं. आता त्यामुळे आता मी ना पुढच्या वेळेसपासून आहे ना दोरीच घेऊन फिरणार आहे आता सगळीकडं. दोरी लावायची कुठल्या त्या गाडीला, भाई चल तुझ्या मागे मी पण आरामात येतो, असंच का बायकरला पकडायचं.
तेच आहे भाई, लय बेकारी होती. तुम्ही बघितलंच असेल की भाई नंतर मी एका माणसं असं गाडीला पकडून असं तो टो करत आलेलो आम्ही, ते पण आहे. आणि यार यार 25 तारीख वर्स्ट आहे. मी आधीच बोललेलं की लाईक माझ्या मनात होतं इज की 25 तारीख इज वर्स्ट फॉर मी. 25 ऑक्टोबर इज व्हेरी वर्स्ट फॉर मी. तर हां, आणि नेहमी बाई अगर तुमची इंट्युशन अगर तुमचे बोलत असेल की नको जाऊ, कारण की मी जितकी वेळा ना इंट्युशन माझे म्हणजे हे केलेत ना, मला जाऊ दे काय नाही होत करून, कधी कधी माझी वाट लागली गेली. जीवनाची तर वाट लागली गेली आहे, नाहीतर बाईकची तर वाट लागली गेली. तर आता मी तेच ठरवलं, असं वाटलं ना की नको आज कुठंच हे काही नको करा, जबरदस्ती नको, नाही जाणार मी. हे ठरवलं भाई. मॉरल ऑफ द स्टोरी, इफ तुमची इंट्युशन येत असेल ना की नको करा, काही नको करा, काही हे करा, काही नको करा, नाही तर घोडे लागतात जीवनाचे. हे आहे आपलं आजचं. हे खूप मोठा लेसन मला आत्ता दिला या 25ला, की इफ तुमचे इंट्युशन बोलत असेल ना नको तर नको. तर हाच माझा पूर्ण एक्सपिरियन्स होता बाईकचा, बाईक सर्व्हिसिंगवाल्यांचा, आणि कसं हे केलं, कशी माझी मिळून या लोकांनी अशी घपाघप मारली करून, सॉरी हे नको घ्या, अशी मारली ना या लोकांनी माझी. तर आता बघायचं आता. तर चलो देन, गुड नाईट, एंड ऑफ डे 33. आणि मजा करा सगळ्यांनी, खूप मजा करा. बाज आता मला बाईक सर्व्हिसिंग आणि बाईकचं आता कसे आता मी करणार आहे मला काहीच नाही माहीत. तर आता बघू आता कसं करायचं आहे. आता वेळ तर स्पेअर पार्ट शोधा लागेल मला. ब्रासचं आता कोण देतं आहे, एक तर बबलू मोटर्स ठेवत असेल तर मला त्याकडे जाऊन घेऊन आणायला लागेल, नाही तर कुठं कोण ठेवत असेल त्यांच्याकडे सगळीकडे जाऊन मला घेऊन यायला लागेल. तर बघू आता कसं करायचं आहे. सो थँक्यू, आणि लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट करा इफ तुम्हाला काय वाटतं माझं या एक्सपिरियन्स ऐकून. तर चलो बाय बाय, सी यू. उद्या डे 34वर भेटूया तुम्हाला. चलो देन, बाय.